हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. ए रेग्युलर हेक्सागॉन ऑफ साइड 10 सेंटीमीटर has a charge of 1 microcoulomb at each of its vertices. The potential at the center of hexagon is given 1 upon 4 pi epsilon naught, that is 9 into 10 raised to 9 in SI unit. Option A 1.8 into 10 raised to 5 volt, B 3.6 into 10 raised to 5 volts, C 5.4 into 10 raised to 5 volt and D 7.2 into 10 raised to 5 volt. तर आपल्याला काय दिले? हा असा रेग्युलर हेक्सागॉन दिलाय. याची ही साइड 10 सेंटीमीटर दिलीय आणि प्रत्येक व्हर्टायसेसवर किती चार्ज ठेवलाय तर 1 मायक्रोकुलम ठेवलाय आणि या सेंटरला ह्या चार सगळ्या बाजूंमुळे असलेलं पोटेन्शियल विचारलंय. मग आता पोटेन्शियल व्ही बरोबर काय येईल? आधी एका चार्जमुळे काढून घेऊ आपण. त्याचा फॉर्म्युला असतो 1/4 पाय एप्सिलॉन नॉट चार्ज आहे 1 मायक्रोकुलम म्हणजे 1 into 10 raised to -6 कुलम आणि हे डिस्टन्स. आता बघा इथून इथपर्यंत हे जर 10 असेल ना तर हे सुद्धा सगळे 10च असतात. तर 10 into 10 raised to -2 मीटर आणि हे एकामुळे झालं, या एका चार्जमुळे 6 मुळे असलेलं 6 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता 6 इंटू याची व्हॅल्यू दिलेली आहे 9 into 10 raised to 9 इंटू 10 raised to आता हे -1 वरती गेले की +1 म्हणजे 10 raised to 1 into 10 raised to -6. आता हे टोटल झाले 10 raised to 4. V बरोबर 54 into 10 raised to 4 पण ऑप्शन असा नाही दिलेला म्हणून 5.4 into 10 raised to 5 हे झालं पोटेन्शियल व्होल्ट. की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. 2025 ला पण ह्या टाईपचा प्रश्न विचारलेला आहे. तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.